शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। सरकारचं शिष्टमंडळ आजच जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे। राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही भेट कधी होते याकडे लक्ष असणार आहे। आजच ही भेट होण्याची शक्यता आहे। एक दिवस आंदोलनासाठी परवानगी दिलेली आहे आणि एक दिवसात मग आमच्या मागण्या मान्य करा असं जरांगे यांनीही सांगितलं होतं। जरांगे पाटील यांचं 10 वाजल्यापासून उपोषण सुरू झालंय आणि मागण्यांचं निवेदन आता सरकारला दिलं जाणार आहे। त्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। सध्याची महत्त्वाची बातमी, सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे येऊन जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्याचीही शक्यता आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडनं। संजय, आता जरांगे उपोषणाला बसले, साधारणतः 2 तास झालेले आहेत। सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांना भेटणार अशी ही माहिती मिळते। जरांगे पाटील आज उपोषणाला आझाद मैदानावर बसलेले आहेत आणि त्यांनी यापूर्वीच सांगितले जर चर्चेची तयारी असेल तर मी पण चर्चेला तयार आहे आणि विखे पाटील पण म्हटले होते की जर जरांगे पाटील चर्चा करीत असेल तर सरकार त्यांच्यासोबत चर्चा करेल। त्यामुळे आणि आझाद मैदानावर ज्या पद्धतीने मराठा समाज एकवटला आहे आणि जरांगे पाटील त्याचं नेतृत्व करतायत, ज्या जरांगे पाटलांच्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारपुढे मांडतील, परंतु त्या चर्चा करण्यासाठी एखाद्या वेळेस विखे पाटील किंवा सरकारचे शिष्टमंडळ हे जरांगे पाटलांची भेट घेऊ शकतं। नक्कीच, धन्यवाद संजय। एकूणच माहितीबद्दल तर सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। आज एक दिवस जरांगे पाटील यांना उपोषणासाठी परवानगी देण्यात आली आहे। मात्र आपण जागचे हलणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिलाय। त्यानंतर आता सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांना भेटण्याची शक्यता आहे। आणखी एक